बॅक टू माय यूट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्याकडून साईंची पालखी निघाली आहे भांडूप ते ठाणे प्रदेश शिर्डी। तर पालखी घेऊन जातो आहे, पालखीची शूट केली आहे मी। तर सॉरी एरियामध्ये बनवायला नाही भेटले कारण घाई होती अशी, कामं दिलेली ती कामं वेळेत झाली पाहिजे होती, कामं बघू होतो, कामं झाली आहे। नंतर शूट करायला घेतली, पालखी अर्ध्या रस्त्यामध्ये आली, खाली येऊन बनवतो, एरियामध्ये नाही बनवायला भेटली। आता अरे तात्या, बघ बरं सकाळी सकाळी कोण आले आपल्या दारात। अगं बायजामा, अगं आपले साईबाबा आले। साईराम पब्लिक, हा आमच्या एरियातला आमच्या मंडळामधल्या साई पालखीचा माझा पहिला ब्लॉग आहे। तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले, साई भजनमधून गेलेलो श्री क्षेत्र शिर्डी। तर ह्यावर्षी मी आमच्या मंडळातून पहिला ब्लॉग बनवतो आहे, आमच्या एरियातली पालखी साईबाबांची। चाललो आहे पदयात्रा। ते पाठीमागे द्राक्ष बाग आहे, हे मंदिर आहे साईबाबांचं।
तिथे दरवर्षी पालखी त्या मंदिराला भेट द्यायला जाते. आता पालखीची वाट बघतोय, पालखी येते आणि पाठीमागे मंदिर आहे साईबाबांचं. तर तिथे मंदिरामध्ये भेट द्यायला जाते. तुम्हाला दाखवतो मी, ती शूट करतो मी. त्याला पालखी पण आली आहे, भेटू मग. ओम साईराम. आता तुम्ही बघितली पालखीची 2 पालख्या भेटल्या. मी बोललो ना द्राक्षबागेत जाणार म्हणून, तिथे ऑलरेडी एक पालखी होती. त्यांची पण रामनवमीनिमित्त म्हणजे यावेळी 25वा वर्ष आहे म्हणून त्यांनी पण पहिल्यांदा पालखी फक्त ते पण भांडूपमध्ये फिरवणार आहेत. भांडूपमध्ये मिरवणूक म्हणजे काय ते भांडूपमध्ये पदयात्रा करणार आहेत, फक्त भांडूपमध्ये फिरणार आहेत. त्यांची पहिलं वर्ष होतं, 25वा वर्ष म्हणजे. आता तुम्ही बघितली ती म्हणजे असं म्हणावं लागेल पालखीची एकदम ग्रेट भेट झाली.
नशीब लागतं पालखीची भेट बघताना. तुम्हाला पण दाखवली मी, केली आहे शूट, बघितले तुम्ही. आणि कसं वाटली म्हणजे पालखीची भेट होताना कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आता आम्ही अजून भांडूपमध्येच आहे, चालतो आहे, पब्लिक चालते आहे पाठीमागे, पालखी पण बरोबर पाठीमागेच आहे, बघू शकता. चालतो आहे आता, वेळ अजून मंदिरात पोचायला ऊन तापलं आहे, त्यामुळे पटापट आता इथून LBS रोडला लागलो, भांडूप LBS रोड, तर पळवणार पालखी, पटापट घेणार. चला भेटूया मग पुढे. साईराम पब्लिक. आता आपण LBS रोडला आलो आहे. LBS रोडला एक नका म्हणजे आपला सोलापूर सिग्नलच्या पुढे आलो आहे. चालतो आहे, शूट केलं आहे मस्त, शूट केलं आहे, मस्त मजा आली. आणि तुम्हाला दाखवले मी पुढे मंदिर आहे, मंदिरात जाण्यासाठी मी घाई करतोय. आपला साईराम मला भेटला एक पण ती कसा त्यावरून चालतोय म्हणजे पटकन जावं
कृष्णा राधे राधे श्याम हे साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम चारों धाम में एक ही नाम हे साई राम आत्ताच साईराम आत्ताच एक मंदिर भेटलं. मंदिरामध्ये पालखीचा नारळ घेतलं. पालखीचा नारळ मंदिरामध्ये ठेवून आले. शूट दाखवलं मला. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालखीमध्ये एका साईच्या भक्ताला डोळे नाही आहेत तरी साईंच्या पालखीमध्ये चालतोय तो. बरं वाटलं. बाबांचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहू दे. कुठल्याही अडीअडचणी त्याच्या दूर होऊ दे. हा बघा हा तो डोळे नाही पिक्चरला तरी खूप वाईट वाटतंय की असं नको कोणाला करावं. आणि काही माणसं अशी आहेत की आपले सगळे अवयव व्यवस्थित असून सुद्धा पालखीमध्ये जात नाही किंवा कुठल्या कारणाने जात नाही. त्यांची कारणं. पण मायामध्ये तरी असं कोणाला नको. पण काय करणार, देवाच्या पुढे चालत नाही आपलं. तो एक गोष्ट देतो तर त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट महत्त्वाची देतो. ते म्हणजे त्याचं काय म्हणतात ते शब्द नाही येत आहेत अशा व्यक्तीला बघून. पण ठीक आहे, चालतोय तो. बरं आहे. बाबांचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहू दे. आणि जेवढे साई भक्त चालत आहेत तेवढ्या साई भक्तांना चालायचं बाबांनी बळ दिलं आहे. चालतायत. अशी शक्ती, अशीच भक्ती, बाबांचं प्रेम सदैव राहू दे त्यांच्या साई भक्तांच्या पाठीमागे. आमचे जेवढे साई भक्त चालले आहेत तेवढ्यांना म्हणजे बाबांना मी असंच सांगेन की बाबा जेवढे साई भक्त तुझ्याबरोबर म्हणजे तुझ्या पालखीमध्ये पदयात्रेमध्ये चालत येतात त्यांना कुठली हानी होऊ नये नको. पालखीमध्ये चालत कधी म्हणून टेक नाक्याच्या इथे पोचलो कळलंच नाही. शूट करता कधी चेक नाका आला काही समजलंच नाही. बरं वाटलं. एकदम पब्लिक चालली आहे. कधी चेक नाका आला समजलंच नाही. ही असते बाबांची भक्ती. आणि आमच्याकडे पुढे अजून शूट आहेत. ठरवलेल्या स्पॉटवर शूट करणार आहे. दाखवेन तुम्हाला. स्पॉट बघितलेले आहे. स्पॉट माहिती आहे. तिथे आता आवाज येणार नाही. गाणी चालू आहे. भेटूया पुढे. साईराम पब्लिक. आता आम्ही एक नाका क्रॉस करून केनार नाक्याच्या पुढे आलो थोडं. आणि ते झाडं वगैरे आहे त्यामुळे जरा सावली बरं वाटतं चालायला. मध्ये दोन मध्ये हे बघा पदयात्रे हौशीने चालतायत. बरे वाटतं. आणि आमच्याबरोबर फर्स्ट टाइम बाहेरगावावरून माणसं बोलवले पदयात्री.
अंबरनाथ आणि देवगडवरून चालायला आलेत. म्हणजे बघा साईंची भक्ती. पाठीमागेच पालखी चालते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा वाटला? हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. तू माझे ब्लॉग नाही बघितलेस ना? आमच्या गावचा बघायचा, जाम भारी आहे. मी पण एक ब्लॉगर आहे, पण का माहित ना आज ब्लॉग बनवत नाही. कदाचित मी बनवत असेल म्हणून बनवत नसेल. हा, तेच competition आहे. बनवला असताना कॉम्पिटिशन वाढलं असतं. Competition असते ना, मग तर जाऊ दे, तू blogger आहे. ओ हो. करू दे. जाऊ दे, बाकी ऊन आलंय. follow करा. अरे बापरे, इंस्टाची ऍडव्हर्टाईज केला. अरे बापरे. साईडचे comments तू नाही करता. Insta lover आहे. अरे बघ ना. Wow. पुढे निशाण चालते. पाठीमागे पालखी आहे. पाठीमागेच आहे, जास्त लांब नाही. आता मंदिर पण जवळ आलंय. असं वाटतंय कधी एकदा बाबांचं दर्शन होतंय. काय पब्लिक, कधी एकदा तर मंदिरामध्ये पोहोचतोय असं झालंय. मंदिरामध्ये जाऊन साई भंडार आहे. साई भंडाराचा लाभ घ्या सगळ्यांनी, असंच म्हणेन. तुम्ही बघताय त्या यूट्यूबवर, घेऊ तर जगत नाही, पण बघा काय मजा असते पालखीमध्ये, भंडाऱ्यामध्ये साईंचा प्रसाद. सगळ्यांचा नशिबी नसतो. चला भेटूया पुढे आता डायरेक्ट. साईराम.
साईराम पब्लिक. खूप ऊन आहे, पाय खूप भाजतात. लिटरली आम्ही पालखी पळवली. बघितलं असेल तुम्ही. अक्षरशः पालखी पळवावं लागली, पळवत आणावं लागली. आता वाजले 11:15 झालेत. एवढं ऊन आहे ना प्रमाणाच्या बाहेर. असं वाटतंय बहुतेक पायाला फोडच येणार आहे सगळ्यांच्या. त्यामध्ये मध्ये डांबरी रस्ते होते, पूर्ण डांबर मेल्ट झालेलं, वितळलेलं. जाम लय भाजलेत पाय अक्षरशः. पालखी पळवली अक्षरशः, जाम भाजले पाय. हा सावली आली. असेच आम्ही सावली आली की वाट बघायचो, उभं राहायचो. एडे झाले सगळे, एडे झाले. बाबांनी मस्त परीक्षा घेतली. पण गाणं पण आहे ना काहीतरी, पायाला आले फोड, काहीतरी गाणं आहे. निशाणवाला पण चालतोय सोबतच. फायनली आम्ही मंदिराच्या इथे आलो आहे. भेटलो तुम्हाला आता मंदिरामध्ये, आणि पालखी एंटर करताना मंदिरामध्ये दाखवणार आहे. प्लीज बघा. साईराम. मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी. मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी. कडुलिंबाचं दर्शन घेईन मी उघड्या डोळ्यांनी. कडुलिंबाचं दर्शन घेईन मी उघड्या डोळ्यांनी. साई तुझ्या शिर्डीला 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 येईन. 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 बाळगोपाळा सहित पाहिन तुझी ती द्वारका माई. बाळगोपाळा सहित पाहिन तुझी ती द्वारका माई. पवित्र शिळेवरी त्या झुकविन मी माझी डोई.